बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। अर्थातच बातमी आहे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातली। धनंजय मुंडे यांनी मंत्रालयामध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, तर अंजली दमानिया यांच्या आरोपानंतर मुंडे आणि फडणवीसांची महत्त्वाची भेट झालेली आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई होणार का या संदर्भातल्या चर्चा देखील सुरू झाल्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या संदर्भात काय भूमिका घेणार आणि काय निर्णय घेणार याकडे आता अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता विरोधकांच्या वतीनं दबाव देखील वाढलेला आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या संदर्भात अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली, काही पुरावे देखील अजित पवारांकडे सादर केले। त्यानंतर मात्र मंत्रालयामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत अधिकची अपडेट देण्यासाठी। चेतन, खऱ्या अर्थाने महत्त्वाची घडामोड आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी एका बाजूला दबाव देखील वाढतो आहे आणि आता धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतलेली आहे। निश्चितच धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे याबाबत माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। इतकंच नाही तर या माझ्या राजीनाम्यासंदर्भात जो काही निर्णय असेल किंवा मी प्रथम दर्शनी किंवा द्वितीय दर्शनी कुठल्याही प्रकारे या गुन्ह्यामध्ये सामील असेल तर या संदर्भातील कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे किंवा जे भाष्य करायचा अधिकार आहे तो पूर्णपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे या संदर्भाची भूमिका आहे हे दोन्ही नेते स्पष्ट करतील। शुभम। अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। धनंजय मुंडे मंत्रालयामध्ये दाखल झालेले होते। माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ते लगेचच देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले होते। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेमकी कशा पद्धतीची चर्चा झाली हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। एका बाजूला आता विरोधकांच्या वतीनं देखील धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या संदर्भातला दबाव वाढताना दिसतोय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्याकडे काही पुरावे देखील सादर केलेले आहेत। अजित पवार देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये देखील महत्त्वाची चर्चा होणार आहे। मात्र त्याआधीच धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।